श्री स्वामी समर्थ. 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून यंदा माता दुर्गा ही हत्तीवर स्वार होऊन आली आहे, जी सुख समृद्धी आणि वैभवाचं प्रतीक मानली जाते. आणि म्हणूनच दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भक्त भाविक वेगवेगळे उपाय करत असतात. त्याचबरोबर देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि देवी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहावा यासाठी 9 दिवस भाविक उपवास करतात. देवी मातेची आराधना केली जाते, उपासना केली जाते, पूजा अर्चा केली जाते. त्याचबरोबर सप्तशतीचा पाठ केला जातो आणि देवी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक इतर उपाय देखील केले जातात. तर आज आपण असाच एक उपाय जाणून घेणार आहोत, जो उपाय केल्यानं आपल्या घरामध्ये कोणतेही संकट असेल तर ते संकट दूर होण्यास मदत होणार आहे. मग आपल्यावर कर्ज असेल किंवा पैसा जर घरामध्ये टिकत नसेल, सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल किंवा कोणती बाधा जर असेल, वाईट शक्तीचा आपल्याला त्रास होत असेल किंवा इतर कोणतीही जरी समस्या असेल, तरी देखील ती समस्या सर्व दूर होणार आहे. प्रत्येक जण देवी मातेची कृपा आपल्यावर असावी आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, आपल्या घरामधील सर्व संकटे सर्व अडचणी दूर व्हावेत म्हणून काही ना काही उपाय करत असतात आणि त्यापैकीच हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. तर हा महत्त्वपूर्ण उपाय जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आज आपण जो उपाय पाहणार आहोत, तर हा उपाय आपल्याला कापुराचा करायचा आहे. आपल्याला नवरात्रीमध्ये सकाळ संध्याकाळ हा कापूर जाळायचा आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला अजून एक अशी वस्तू जाळायची आहे, जी वस्तू जाळल्यामुळे आपल्यावरची सर्व संकट दूर होण्यास मदत होणार आहे. तर आता हा कापूर आहे, तर हा कापूर आपल्या हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे आणि हा अतिशय शुभ मानला जातो. म्हणूनच कोणतंही शुभ कार्य असू द्या किंवा कोणतंही मंगल कार्य असू द्या, तर तिथं पूजा करताना हा कापूर वापरण्यात येतो. त्याचबरोबर घरामध्ये काही ठिकाणी जर आपण कापूर जर ठेवला, तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि देवी मातेची कृपा आपल्यावरती कायम राहते. आणि म्हणूनच या नवरात्रीमध्ये आपल्याला या कापराचा उपाय करायचा आहे. या नवरात्रीमध्ये, या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला संपूर्ण 9 दिवस सकाळ आणि संध्याकाळी देवी मातेची पूजा करायची आहे, आरती करायची आहे आणि दोन्ही वेळा आपल्याला मंत्राचा जप देखील करायचा आहे, देवी मातेची आरती करायची आहे आणि या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण देखील करायचं आहे. हे जर केलं तर आपल्या इच्छा मनोकामना देखील पूर्ण होण्यास मदत होते. आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये आपल्याला दोन्ही वेळ सकाळ आणि संध्याकाळ या दुर्गा सप्तशतीचे पठण करायचं आहे. तर आता आपल्याला या नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची आपण सकाळी आणि संध्याकाळी आरती करत असताना आपण ज्या वेळेला कापूर जाळतो आणि आपल्या घरामधील फिरवत असतो, की घरातील नकारात्मक शक्ती घराबाहेर जाऊ दे आणि आपल्यावरची जे संकट आहेत, सर्व वाईट शक्ती आहेत, तर ते दूर होऊ दे आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होऊ दे. तर यासाठीच आपल्याला हा कापूर जाळत असताना यामध्ये आपल्याला लवंगांची जोडी टाकायची आहे. ही लवंगा दुर्गा मातेला अतिशय प्रिय आहेत आणि दुर्गा मातेला अतिशय प्रिय असणारी वस्तू आणि याचा जर उपाय आपण जर केला, तर दुर्गा माता आपल्यावर अवश्य प्रसन्न होणार आहे. आणि त्यामुळेच आपल्याला हा मातेला आपल्यावर प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि सर्व संकट दूर करण्यासाठी उपाय करायचा आहे. तर आता हा उपाय कसा करायचा आहे आपल्याला, तर हा उपाय करण्यासाठी ज्या आपल्या लवंगा घेणार आहोत, ज्या आपण लवंगांची जोडी घेणार आहोत, तर ती अगोदर आपण ही दुर्गा मातेच्या चरणावरती अर्पण करायची आहेत आणि त्याची आपण पूजा करायची आहे. म्हणजेच हळदी कुंकू व्हायचं आहे. ज्याप्रमाणे आपण देवी मातेची पूजा करतो, तर त्याप्रमाणे आपण या लवंगा दुर्गा मातेच्या चरणावर अर्पण करायच्या आहेत. दुर्गा मातेच्या चरणावर अर्पण केल्यानंतर आपली जी इच्छा असेल, मनोकामना असेल, संकट असतील, तर ती सर्व आपण या देवी मातेच्या जवळ बोलून दाखवायची आहेत. आणि त्यानंतर आपण ह्या लवंगा ज्या वेळेला आपलं सर्व झाल्यानंतर, आपली आरती हे झाल्यानंतर, आपण ज्या वेळेला आपण धूपदीप दाखवत असतो, आपल्या घरामध्ये कापूर जाळत असतो आणि कापराचा धूर आपल्या घरामध्ये पूर्ण पसरवत असतो, तर त्यामध्येच आपल्याला या 2 लवंगाची जोडी आपल्याला या कापूर जाळत असताना याच्यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला हा धूर संपूर्ण घरभर करायचा आहे. आणि ह्या धुरामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असेल, तर ती या लवंग आणि कापराच्या धुरासोबत आपल्या घरामध्ये बाहेर निघून जाईल आणि आपल्यावरची जी कर्ज असतील किंवा पैसा अडका जर आपल्या घरामध्ये टिकत नसेल किंवा कोणी जर सतत आजारी पडत असेल, वाईट शक्ती असेल, तर या सर्व समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. किंवा तुम्हाला जर नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीसाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल किंवा
खूप मेहनत करून देखील तुम्हाला जर अपेक्षित काम मिळत नसेल तर आपल्याला या लवंगाचा उपाय अवश्य करायचा आहे. जर तुम्हाला जास्तच अडचण असेल तर तुम्ही 7 लवंगांच्या जोडीनं देखील हा उपाय करू शकता. म्हणजेच तुम्ही 2 लवंगाची जोडी न घेता तुम्ही 7 लवंगा देखील या कापरासोबत जाळू शकता. म्हणजेच तुम्हाला जर जास्त त्रास होत असेल किंवा म्हणजे तुमच्यावर कर्ज जास्त असेल किंवा पैसा टिकतच नसेल किंवा तुमच्या समस्या खूप मोठ्या असतील तर त्यासाठी तुम्ही 7 लवंगा देखील जाळू शकता किंवा तुम्ही 2 लवंगा जरी चाळल्या तरी देखील चालू शकतात. परंतु हा उपाय आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये 9 दिवसात दररोज लवंग आणि कापुराचा धूर घरभर पसरवल्यानं आपल्या घरातील जी अशुभ ऊर्जा असते आणि नकारात्मक ऊर्जा असते तर ती दूर होण्यास मदत होते. आणि हा जर उपाय आपण या नवरात्रीच्या 9 दिवसात केला तर आपल्यावरची जी सर्व संकट आहेत, अडचणी आहेत तर तो दूर होण्यास मदत होणार आहे. आणि दुर्गा माता देखील आपल्याला प्रसन्न होणार आहे, कारण हा उपाय हा दुर्गा मातेचा आहे. आणि दुर्गा मातेच्या या अत्यंत प्रिय अशा वस्तू आहेत ज्या लवंग आहेत तर त्या जाळल्यामुळं दुर्गा माता देखील आपल्यावरती प्रसन्न होणार आहे. आणि हे सर्व करत असतानाच आपल्याला देवीची उपासना देखील करायची आहे, आराधना करायची आहे. तसेच देवी मातेला लाल रंग अतिशय प्रिय असल्यामुळे आपण देवी मातेला लाल रंगाची फुलं देखील या नवरात्रीच्या 9 दिवसात सकाळ आणि संध्याकाळ अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर अजून एक आपण या लवंगाचा उपाय करू शकतो. जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहत नसेल किंवा सतत काही ना काही कारणाने घरातील लक्ष्मी ही बाहेर जर जात असेल तर आपण आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये 5 लवंगा घ्यायच्या आहेत. म्हणजेच 5 लवंगाची जोडी घ्यायची आहे. 2-2 लवंगाची एक जोडी, अशा 10 लवंगा घ्यायच्या आहेत. आणि या लवंगा आपल्याला एका लाल कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि लाल कपड्यामध्ये ठेवून हे आपल्याला देवी मातेच्या चरणावर अर्पण करायचे आहे. आणि नंतर आपल्याला या लवंगावरती हळदी, कुंकू, अक्षदा आणि एखादं लाल रंगाचं फूल जे असेल तर ते व्हायचं आहे. जर कमळाचं भेटलं तर अतिशय उत्तम. तर हे सर्व आपल्याला व्हायचं आहे. आणि व्हायला झाल्यानंतर ही पूजा झाल्यानंतर आपण इथं आपल्या जे संकट आहे, जी समस्या आहे, पैसा टिकत नसेल तर ते सर्व आपण देवी मातेला बोलून दाखवायचं आहे. आणि नंतर हे पूजा झाल्यानंतर या लवंगाची आपल्याला ह्या ज्या कमळाचं फूल आहे किंवा लाल रंगाचं फूल आहे तर ते उचलून आपण देवी मातेच्या चरणावर ठेवायचं आहे. आणि आपण ही लवंग आणि अक्षदा आहेत हळदी कुंकू वाहिलेल्या तर यांची आपल्याला एक छोटीशी पोटली बांधायची आहे. आणि ही नवरात्रभर संपूर्ण 9 दिवस देवी मातेच्या बाजूला आपल्याला ही ठेवायची आहे. आणि त्यानंतर नवरात्रीच्या नवमीला आपल्याला ही पोटली उचलून आपण ज्या ठिकाणी आपला पैसा किंवा आपल्या घरातली धन दौलत काय असेल ते आपल्या घरामधील जी लक्ष्मी असं आपण ज्या ठिकाणी ठेवत असू तर त्या ठिकाणी आपल्याला ही लवंगाची जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे. आणि ही ठेवल्यानं आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे तर ती कायम आता लवंग हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. त्यामुळं आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी आपलं धनधान्य ठेवतो तर त्या ठिकाणी आपल्याला या लवंगा ठेवायच्या आहेत. आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी कधीही बाहेर जाणार नाही. उलट आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता वावर करणार आहे, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहणार आहे. तर अशासाठी हा अत्यंत प्रभावी असे हे 2 उपाय तुम्ही या नवरात्रीत अवश्य करून पहा. याचा तुम्हाला जरूर फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.